नमस्कार मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 घटक 5 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 आपण सोडवित आहोत। प्रश्न तिसरा आपण सोडणार आहोत। P06 आणि Q1220 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा, निर्देशक ठरवा। या ठिकाणी P06 दिलेला आहे तो x1 y1 आहे आणि Q1220 आहे तो x2 y2 आहे। रेख PQचा जो मध्यबिंदू आहे तो आपण मध्यबिंदू S मानूया, XY त्याचे निर्देशक मानायचे। ओके, म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार या ठिकाणी रेख PQचा मध्यबिंदू S आपण मानलाय, त्याचे निर्देशक XY मानलेत। X निर्देशक मध्यबिंदूचा X निर्देशक हा x1 अधिक x2 भागिले 2, X निर्देशकांची बेरीज भागिले 2। या ठिकाणी x1 0 आहे, x2 12 आहे, भागिले 2, 0 अधिक 12 12 भागिले 2 म्हणजे x बरोबर 6 निर्देशक आहे। ओके, xचा निर्देशक। तसेच y निर्देशक काढत असेल तर y निर्देशकांची बेरीज y1 अधिक y2 भागिले 2। या ठिकाणी 6 अधिक 20 भागिले 2, 6 अधिक 20 भागिले 2 26 भागिले 2 बरोबर 13, 26 भागिले 2 13। ओके, म्हणून मध्यबिंदू S या ठिकाणी XY बरोबर S 6 आणि 13। ओके, अशा पद्धतीनं पुढला चौथा प्रश्न आहे। P38 आणि B-93 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला y अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो? A38 आणि B-93 या ठिकाणी कच्चा आलेख काढलेला आहे। हा x अक्ष आहे, हा y अक्ष आहे। y अक्षावरील बिंदू हा 0K आपण समजूया आणि हा AB रेषाखंड आहे। B चे निर्देशक -9 दिलेले आहेत आणि A चे 3 आणि 8 दिलेले आहेत। AB हा बिंदू या XY अक्षाला 0K या बिंदूमध्ये MCN गुणोत्तरात विभाजन करता असं मांडलेलं आहे। पहा, y अक्षावरील P0K या बिंदूत रेख AB चे विभाजन MCN या गुणोत्तरा करतो। कोण? हा 0K बिंदू। रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार या ठिकाणी x बरोबर mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n। x या ठिकाणी हा 0K पहिला निर्देशक xचा 0 आहे, बरोबर m गुणिले x2 हा 3 8 आहे, तो x1 y1 आहे आणि हा x2 y2। mx2 म्हणजे x2 वजा 9 आहे, m गुणिले -9 अधिक n गुणिले x1 आहे 3 भागिले m अधिक n भागिले 0ला गुणिले 0, उजव्या बाजूला -9 गुणिले m वजा 9m अधिक 3 गुणिले 3n वजा 9m, वजा 9 गुणिले m वजा 9m अधिक 3 गुणिले 3n वजा 9m मागे घेतले, 9m बरोबर 3n, m तिथेच ठेवला, n मागे घेतला, m भागिले n बरोबर 9 पदरी घेतला, 3/9, 3 एके 3, 3 त्रिक 9 म्हणजे MCN हे जे गुणोत्तर मिळालेलं आहे ते 1/3 मिळालेलं आहे। 1/3 या गुणोत्तरात y अक्षावरील बिंदू रेख ABचे विभाजन करतो। ओके, रेषाखंडाला y अक्ष एकाच 3
या गुणोत्तरात विभाजित करतो. या गुणोत्तरात विभाजित करतो. ओके. 7वा आपण सोडवायचा आहे. एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A-3 1 B0-2 आणि C1-3 आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा. या आकृतीमध्ये PAB हा त्रिकोण ABCच्या परिवर्तुळाचा केंद्र आहे, म्हणजे परिकेंद्र आहे. त्याचे आपल्याला निर्देशक हवे आहेत, ते PAB मानलेले आहेत. एकाच वर्तुळाचे त्रिज्या एकरूप असतात, त्यामुळे या ठिकाणी AP बरोबर PC बरोबर PB, त्यामुळे त्यांचे वर्ग समान असणार. AP वर्ग बरोबर PC वर्ग बरोबर PB वर्ग. या ठिकाणी A-3 1 B0-2 आणि C1-3 हे त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत आणि परिकेंद्र जो आहे, समजा PAB हा त्रिकोण ABCचे परिकेंद्र आहे. या ठिकाणी एकाच वर्तुळाचे त्रिज्या असल्यामुळे PA बरोबर PB बरोबर PC, म्हणून PA वर्ग बरोबर PB वर्ग बरोबर PC वर्ग. आता आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचं आहे. अंतराचे सूत्रानुसार या ठिकाणी PA वर्ग पाहिजे. PA वर्ग म्हणजे y2 - y1 म्हणजे B-1 अधिक A अधिक 3 A+3 कंसाचा वर्ग B-1 कंसाचा वर्ग अधिक A अधिक 3 कंसाचा वर्ग. ओके. बरोबर. लगेच आपण PB वर्ग घ्यायचा. PB वर्ग म्हणजे y2 - y1 B अधिक B अधिक 2. ओके. B अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक A-0 कंसाचा वर्ग. त्यामुळं हे 1 आणि 2 1 आणि 2 वरून दोन्ही समान आहेत उजव्या बाजू. B-1 कंसाचा वर्ग अधिक A अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर B अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक A-0 म्हणजे A वर्गच. ओके. याचा विस्तार B वर्ग वजा 2 B अधिक 1 अधिक याचा विस्तार A अधिक 3चा A वर्ग अधिक 6 अधिक 9 बरोबर B वर्ग अधिक 4B अधिक 4 अधिक A वर्ग. दोन्ही बाजूचे A वर्ग B वर्ग A वर्ग B वर्ग जात आहेत, त्यामुळे वजा 2B अधिक 6A 9 आणि 1 10 बरोबर पलीकडं 4B अधिक 4 अधिक 4 वजा 2B हा 4B पाठीमागे घेतला वजा 4B अधिक 6A बरोबर हा 10 पलीकडे गेला 4 पलीकडे आहेच अगोदर 4 वजा 10 वजा 2B वजा 4B वजा 6B अधिक 6A बरोबर वजा 10 अधिक 4 वजा 6 प्रत्येक पदाला 6 भाग जातोय वजा B अधिक A बरोबर वजा 1 हे समीकरण तिसरं म्हणजेच A वजा B बरोबर वजा 1 तिसरं इथं करूया. आता PA वर्ग बरोबर PC वर्ग घेऊया. PA वर्ग आपल्याकडे हा आहेच B वजा 1 कंसाचा वर्ग अधिक A अधिक 3 कंसाचा वर्ग B वजा 1 कंसाचा वर्ग अधिक A अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर PC वर्ग. PC वर्ग करताना इथे 1 3 आहे B वजा 3 अधिक A वजा 1 कंसाचा वर्ग A वजा 1 कंसाचा वर्ग याचा विस्तार P वर्ग वजा 2P अधिक 1 अधिक A वर्ग अधिक याचा A अधिक 3 वर्गाचा विस्तार A अधिक 3 कंसाचा वर्ग 6A अधिक 9 बरोबर B वजा 3 कंसाचा वर्ग B वर्ग वजा 6B अधिक 9 अधिक A वजा 1 कंसाचा वर्ग A वर्ग वजा 2A अधिक 1 सॉरी इथं B आहे B वर्ग वजा 2B
त्यामुळे दोन्ही बाजूचे a² b² a² b² निघून गेला. या ठिकाणी -2b अधिक 6a आणि 9 1 10 अधिक 10 बरोबर पलीकडं -6b -2a आणि 9 1 10 अधिक 10. या ठिकाणी दोन्ही बाजू 10 गेले. -2b उजवीकडचा -6b मागे घेतला अधिक 6b अधिक या ठिकाणी 6a पलीकडला -2a मागे घेतला अधिक 2a. ओके. उजवीकडचे हे 3 घटक मागे घेतलेत म्हणून पलीकडल्या बाजू 0. स्वरूपद 6a अधिक 2a 8a अधिक 4b बरोबर 0. 4 न भाग जातोय. 4 2 8 अधिक b बरोबर 0. हे उदाहरण समीकरण 4. समीकरण 3 व 4 मिळवू. समीकरण 3 आहे a वजा b बरोबर -1. तिसरं आणि चौथं 2a अधिक b बरोबर 0. ओके. हे तिसरं आपण काढलेलं आहे. तर तिसरं a वजा b बरोबर -1 आणि हे 2a अधिक b बरोबर 0. अधिक b ला वजा b गेले. 2a आणि 1a 3a बरोबर -1. 2a आणि 1a 3a a बरोबर -1/3. ही किंमत समीकरण या ठिकाणी 3 मध्ये ठेवू. 3 आहे a वजा b बरोबर -1. a मिळाले -1/3 वजा b बरोबर -1. वजा b पलीकडे गेले अधिक b असं समजायचं पलीकडे घेतलेत. -1 माग घेतला -1/3 पूर्वीच आहे अधिक 1 छेद सारखा नाही. -1 गुणिले 1 -1 अधिक 3 गुणिले 1 3 छेद 3 1 3 3 मधून 1 गेला 2/3. हा बी मिळाला 2/3. म्हणून या ठिकाणी परिकेंद्राचे निर्देशक या ठिकाणी p एच किंमत -1/3 काढली आणि b ची 2/3 हे आहेत. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 10वीतल्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.